नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने दुधी भोपळ्याची पौष्टिक भाजी. ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूपच सोपी आहे. यामध्ये भरपूर जीवनसत्व असते आणि ही हृदयासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला ही भाजी कशी करायची बघूया. दुधी भोपळ्याची भाजी करण्याकरता इथे आपल्याला दुधी भोपळा लागणार आहे. याचे सालं काढून याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घ्यायचे आहे. इथे आपण दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपल्याला भाजी करता मिरची आणि लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे आपण मिरची, लसूण याची जाडसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालं की आपण भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरं घालायचं आहे. इथे आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपण मिरची, लसूण याची पेस्ट घालायची आहे. आणि हे छान होऊ द्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. इथे मिरची आणि लसूण छान झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. इथे मी हळद घालत आहे. इथे आपण हळद घातलेली आहे. आता यामध्ये आपण मीठ घालायचं आहे. जेवढी आपली भाजी आहे त्याच्यानुसार इथे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण चिरून ठेवलेले दुधी भोपळ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहे थोडी, आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे. इथे आपण भाजी छान परतून घेतली आहे, मिक्स करून घेतली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. इथे मी झाकण ठेवून दिले आणि याला काही वेळ होऊ द्यायचं आहे. अधेमध्ये याला परतत राहायचं आहे. भाजी थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती. असं अधेमध्ये आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे थोड्या वेळाने. आणि अशा प्रकारे आपली ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. आपली भाजी अजून थोडीशी शिजायची आहे. थोड्या वेळ आपण अजून शिजवून घेऊ. मी परतून घेतली आहे. आता याला परत झाकून ठेवते आणि याला असंच परतून पूर्णपणे भाजी शिजवून घेते. इथे आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे. अशा तऱ्हेने आपण झटपट सोप्या पद्धतीने दुधी भोपळ्याची भाजी केलेली आहे. हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. अशी ही चविष्ट झटपट तयार होणारी भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.